नमस्कार, केटीव्हीच्या कोकण वार्तांमध्ये आपलं स्वागत। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पोचपावती येत्या काही दिवसात मिळणार। रत्नागिरी संगमेश्वर तालुक्याचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास। राजापूर मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर घोळ, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे फेरमतमोजणी करण्याची महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी केली मागणी। विकास कामाची आश्वासनं फक्त निवडणुकीसाठी नाही तर ती येत्या काही दिवसात पूर्ण करणार, आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन। आणि यंदाच्या कीर्तन संध्या महोत्सवात कीर्तनकार आपले बुवा उलगडणार महाभारताचा इतिहास। यापुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर। समंदर की गोद में पला है तू, अंगड़ाई लेते ही लहरें शुरू। आज यौवन की मस्ती छोड़, ले चलता हूं तुझे एक नए मोड़। आजा तुझे माँ पुकारे अब, छेड़ देते हैं बीच से कुछ शरारत हंसी। गले लगा ले उसे ए फकीर, इंतजार कर रहा है तेरा तो। चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो। आजा तुझे माँ पुकारे अब, मीलों आगे चलना है हमें। सिर्फ फसल नहीं, तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं। उनके मुख पे भी लानी है मुस्कान, उन्हें भी देनी है एक नई पहचान। आजा तुझे माँ पुकारे अब। फिनोलेक्स पाइप्स पहुंचाए पानी को अपनी माँ के पास। आता पळूया सविस्तर वृत्तांताकडे। रत्नागिरी संगमेश्वर मतदारसंघातील कार्यकर्त्यांनी जे काम केलंय त्याची पोचपावती येत्या काही दिवसात मिळेल असा विश्वास आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे। आणि म्हणून कार्यकर्त्यांनी जे काम केले, तुम्ही सगळ्यांनी जे काम केलंय ते फार मोठं काम आहे आणि त्याची पोचपावती नक्की आपल्याला काही दिवसामध्ये मिळेल याची देखील खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना, पण त्याचं देखील कारण आपण सगळे आहे। मी ही निवडणूक बघितली, मी 5-6 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होतो, अनेक उमेदवारांच्या प्रचारासाठी मी गेलो होतो। त्यावेळी मी अनेकांना सांगितलं होतं की मतदारसंघ मी तुमच्या ताब्यात घेऊन चाललोय। मी देखील महाराष्ट्रामध्ये 30-35 सभा घेतल्या, त्याच्यामधून ज्या ज्या सभेला मी गेलो त्या सभेमध्ये जे उमेदवार होते 90% निवडून आले। पण हे सगळं करत असताना या मतदारसंघातल्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांवर माझा विश्वास होता, शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर माझा विश्वास होता। आणि तो शिवसेना म्हणून पक्ष म्हणून तर होताच, परंतु शिवसेना म्हणून काम करत असताना आपण सगळे कुटुंब म्हणून काम करतो आणि कुटुंबातला एक कार्यकर्ता राज्याचं नेतृत्व करतोय, त्याच्यामुळे आपण त्याचा मतदारसंघ सांभाळला पाहिजे या भावनेतनं जे काम तुम्ही केलं त्याला तोड नाही। आणि म्हणूनच मला तुमच्या सगळ्यांचे आभार मानायचे होते आणि आभार मानत असताना पुढची देखील जबाबदारी टाकायची। कदाचित सगळ्या पदाधिकाऱ्यांना असं वाटलं असेल की पहिल्यांदा भाजपच्या कार्यालयामध्ये गेलो, भाजपच्या कार्यकर्त्यांचे आभार मानले, म्हणजे आपली जबाबदारी आहे। जे आपल्याला मदत करत असतात, जे आपल्याला सोबत घेऊन जात असतात त्याला देखील धन्यवाद देणं हे पहिलं आपलं काम आहे। आणि मग घरच्यांचे येऊन आभार मानले पाहिजे, म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांचे देखील जाऊन मी मनापासून आभार मानून आलो। ज्यांनी आभार मानून घेतले ते देखील तिथं सगळे होते, ज्यांनी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे काय केलं ते देखील मला माहित होतं, तरी देखील काही लोकांचे मी आभार मानून आलो। शेवटी आपण राज्याच्या राजकारणामध्ये काम करत असताना किरकोळ गोष्टी किरकोळ असा त्याच्यामुळे माझ्या दृष्टीनं राज्यात काम करत असताना इथे एखादा पदाधिकारी काय करतो त्याच्यापेक्षा राज्याच्या राजकारणामध्ये महायुती अजून कशा पद्धतीनं मजबूत होईल ही जबाबदारी माझ्यावर एकनाथ शिंदे साहेबांनी टाकली असेल तर त्या पद्धतीनं मला काम करणं गरजेचं आहे। आणि त्याची सुरुवात मी रत्नागिरी मतदारसंघात केली। ही निवडणूक किती महत्वाची होती त्याच्यापेक्षा कशी आपण लढलो हे आपलं महत्वाचं आहे। हे सगळ्या विभाग प्रमुखांना मनापासून धन्यवाद देतो, महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो, युवा संघटनेच्या देखील सगळ्या पदाधिकाऱ्यांना देतो की ज्यांना वाटतं उदय सामंत निवडून आला पाहिजे त्यांनी त्यांच्या पद्धतीने काम केलं आणि मी कोणालाच थांबवलं नाही।
मला काही लोकांनी सांगितलं रॅली काढायची आहे, तुम्ही रॅली काढा. मला सांगितलं बाईक रॅली काढायची आहे, बाईक रॅली काढा. परंतु ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी वातावरण तयार केलं होतं ते महाराष्ट्राचं एक नंबरचं वातावरण होतं, हे देखील मला रत्नागिरी शिवसेनेतर्फे नवनिर्वाचित आमदार उदय सामंत यांच्या सत्कार सोहळ्याच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी ते बोलत होते. हा सत्कार रत्नागिरी शहर आणि तालुक्याच्या वतीने करण्यात आला. यावेळी शहर प्रमुख बिपिन बंदरकर आणि तालुका प्रमुख महेश महाप यांनी आपल्या मनोगतात आमदार उदय सामंत यांना शुभेच्छा देत येणाऱ्या स्थानिक स्वराज्याच्या निवडणुकीसाठी आपण एक दिलाने काम करूया असं सांगितलं. ग्रामपंचायती येतील त्याच्याबाबत सामंत साहेब कशा सूचना देतील तसं पालन ते आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. माझ्यासही सामंत साहेबांनी पुढे जर मला सांगितलं बाबू इथं तुला थांबावं लागेल तर आपण थांबण्याची सुद्धा भूमिका प्रत्येक कार्यकर्त्याची असली पाहिजे. निवडणूक प्रत्येकाला वाटत असं आपण लढावी आपण तयारी करत असतो, पण महायुती सांभाळत असताना ज्यावेळेला काही निर्णय घ्यावे लागतील त्यावेळेला आपण सुद्धा सगळ्यांनी त्याचे विचार करावे. ग्रामपंचायतच्या बाबतीत सुद्धा अनेक वेळेला साहेब विषय येत आहेत तर त्यावेळेला सुद्धा त्या वेळेचे निर्णय त्यावेळेला केले जातील. आता कुठल्याही कुठल्याही प्रकारे कुठलीही मागणी न करता ज्या वेळेला जशी सामंत साहेब आदेश देतील त्याप्रमाणे आपल्याला सगळ्यांना आपण माहितीचं काम करायचं एवढंच सांगतो. साहेब आज तुम्ही एक फक्त साधा कॉल करायला सांगितलं, आज तुमचा प्रेम करण्याची जनता आणि बाहेर जे आहे त्यांची सुद्धा तेवढीच बाहेर त्यांची सुद्धा दिलगिरी व्यक्त करतो. आबासाहेब घोसाळे आपण बाहेर उभे आहे, जरा आतमध्ये या. आबासाहेब घोसाळे तर त्यांना कोणीतरी बोला. तिथून मुंबईत जावं लागलं आणि त्यानंतर निवांत अशी भेट आपली कोणाची झाली नव्हती. साहेब आपल्या विजयामध्ये या सर्वांची मेहनत प्रचंड आहे. प्रचंड म्हणजे सांगण्यासारखी सांगता येत नाही की यावेळेला तुम्ही देखील दौऱ्यावर असायचा, भैया देखील तिकडे होते आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी आपली अशी निवडणूक समजून सर्वांनी अगदी प्रामाणिकपणे काम केले आणि त्याचं निश्चितपणाने आपल्याला फळ मिळालं. 41,000चं मताधिक्य आपल्याला मिळालं. मला माहिती आहे 41,000चं मताधिक्य जास्त नाही आहे, तरी देखील चांगलं म्हणावं लागेल. अशा परिस्थितीत आपण सर्वजण इथे उपस्थित आहात. खूप मोठी आशा महाराष्ट्राकडनं, आपल्याकडनं, आमच्याकडनं, तुमच्याकडनं, आमच्या सगळ्यांकडनं तुमच्याकडून आहे आणि महाराष्ट्रात एक चांगलं मंत्रिपद आपल्या घरात निश्चित पडेल याची आम्हाला खात्री आहे. आपल्यावर साहेब सगळे प्रेम करणारे लोक आहेत आणि आपण इथून मुंबईत गेल्यानंतर इथे आता आलाय ते आपलं स्वागत करायला उत्स्फूर्तपणे आलेले आहेत. कोणाला असं स्पेशल बोलवणं केलेलं नाही, सगळ्यांनी उत्स्फूर्तपणे आलेलं आहे. आपल्या या भविष्यातल्या जास्त बोलत नाही. आपण महाराष्ट्राच्या राजकारणावर फार मोठा ठसा उमटवाल याबद्दल निश्चितपणे आम्हाला खात्री आहे. पण आजच्या दिवशी बोलायला नाही पाहिजे, तरी पण एक गोष्ट मी बोलतो. निवडणुकीमधल्या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पॉलिसीमध्ये निश्चितपणे बदल करायला लागेल, तो आपण ठरवू. आता इथे बोलत नाही, एवढंच बोलतो आणि आपल्याला मी शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. या सत्कार सोहळ्याला राजन शेटे, गजानन पाटील, सुदेश मयेकर, शिरगाव सरपंच फरीदा काझी, रज्जाक काझी, विजय खेडेकर, स्मितल पावसकर, शिल्पाताई सुर्वे, प्रकाश रसाळ, राजेश्वरी शेटे, लाईक फोंडू, जयसिंग घोसाळे, सौरभ मलुष्टे आदी उपस्थित होते. या प्रसंगी रत्नागिरी शहर आणि परिसरातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी आमदार उदय सामंत यांना शुभेच्छा देण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती.
यावेळी आमदार उदय सामंत यांनी उपस्थितांचे आभार मानत येणाऱ्या भविष्यातील निवडणुकीत सर्वसामान्य कार्यकर्त्याला मोठा करायचा आहे, या भूमिकेत आपण सर्वांनी मिळून काम करूया असं सांगितलं. महिला आघाडीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी, युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी आजपासून मी तुमचे आभार मानलेलेच आहे. तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवर मी यांनी एकटा नाही, परंतु भविष्यामध्ये आता आपल्या गावातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे, शहरातला कार्यकर्ता देखील मोठा करायचा आहे, सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्याला जिल्हा परिषद सदस्य बनवायचं आहे आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील आपल्याला पंचायत समिती सदस्य आणि नगरसेवक बनवायचं आहे. या भूमिकेतनं भविष्यामध्ये आपण सगळ्यांनी काम करणं गरजेचं आहे. कारण शेवटी आपण आता निवडून आलोय. विकासाची तर कमतरता मी ठेवली नाही. प्रत्येक जण मागे तसा विकास मी केला. काही ठिकाणी विकास कामं नको असताना देखील विकासाची कामं झाली. म्हणजे नंतर एवढे पैसे आले की पैसे खर्च कुठं करायचे हा प्रश्न सगळ्या पदाधिकाऱ्यांना पडलेला होता. परंतु 2026 ची निवडणूक संपली, त्याचे निकाल देखील लागले. आता विकासाची कामं देत असताना देखील मी पूर्ण कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्याला पारखूनच देणार आहे. ही देखील नोंद आजच्या बैठकीत मला कुठच्या जिल्हा परिषद गटामध्ये किंवा कुठच्या वॉर्डमध्ये मला देखील कमी पडलंय म्हणून तुम्हाला कोणालाच दोष द्यायचं नाही. त्याचं आत्मचिंतन मी केलं पाहिजे, त्याचं आत्मपरीक्षण मी केलं पाहिजे की मी काय चुकलो म्हणून मला मताधिक्य जिल्हा परिषदेमध्ये कमी पडले किंवा पंचायत समितीमध्ये कमी पडलं. आणि त्याचं 3 दिवस अनालिसिस केल्यानंतर किंवा 3 दिवस विचार केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं त्याचा मला देखील वाढीतलं काम देताना देखील गावकर मंडळींना, इथल्या ग्रामस्थांना विश्वासात घेऊनच दिलं गेलं पाहिजे याची देखील जाणीव झाली. तसं नगरपालिकेच्या हातीतलं काम देत असताना बिल्डिंग मध्ये राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊन, झोपडपट्टीत राहणाऱ्या लोकांना विश्वासात घेऊनच कामं दिली पाहिजे, जेणेकरून निवडणुकीच्या निमित्तानं त्यांना माहिती असतं की ते काम होऊन दिलेलं आहे. अनेक ठिकाणी असं चित्र निर्माण होतं. 2 मतदान केंद्रांवरील मतमोजणीबाबत आपण आक्षेप नोंदवला असल्याची माहिती राजापूर मतदारसंघातील उद्धव सेनेचे उमेदवार राजन साळवी यांनी दिली आहे. याबाबत त्यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आपल्या आक्षेपाचं निवेदन देऊन मतमोजणीची पडताळणी करण्याची मागणी केली असल्याचं सांगितलं. विधानसभा निवडणुकीचं मतदान जाहीर झालं, मतदान झालं, निवडणुकीचा निकाल लागला. त्या निकालामध्ये महाराष्ट्र समोर आलं. माझ्या मतदारसंघामध्ये तिथल्या जनतेने मतदारांनी मला नाकारलं. परंतु नाकारलं असलं तरी माझी नाळ जनतेशी जोडली गेलेली आहे. वंदनीय शिवसेना बाळासाहेब ठाकरेंचा मी लाडका सैनिक असल्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवलं लढायचं लढायचं आणि त्या उक्तीप्रमाणे नक्कीच आम्ही लढणार. भविष्यातल्या कालखंडामध्ये येणाऱ्या जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका, ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये शिवसेनेचा भगवा झेंडा 100% फडकवणार आणि भविष्यात येणाऱ्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीमध्ये सुद्धा महाविकास आघाडीचा, शिवसेनेचा खासदार आमदार निवडून येईल. ही जबाबदारी निश्चितपणे आमच्यावरती असेल आणि म्हणून ह्या निवडणुकीच्या मतदानामध्ये नक्कीच ह्या मशीनमध्ये प्रचंड गोंधळ झालेला आहे असं माझं मत आहे. पुऱ्या देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये अशा तऱ्हेच्या लोकांच्या तक्रारी, पक्षाच्या तक्रारी नोंद केलेल्या आहेत. सर्वोच्च न्यायालयावरती लोकांचा विश्वास आहे की सर्वोच्च न्यायालय या बाबतीत योग्य तो निर्णय देईल आणि भविष्यातल्या कालखंडामध्ये पुन्हा एकदा शिक्कामोर्तब मतदान होण्याची याची आशा व्यक्त करतो. माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा मला लोकांचा जो कौल होता त्या कौलच्या आधारे मी निवडून यायलाच पाहिजे असं माझं तिथलं हे होतं. पण EVM मशीनच्या माध्यमातून प्रचंड गोंधळ झालेला आहे. याकरता केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशाप्रमाणे, सूचनेप्रमाणे आपण त्या ठिकाणी आपली मतदान केंद्र VVPATच्या माध्यमातून चेक करू शकतो. त्याकरता मी शासनाच्या आलेल्या सूचनेप्रमाणे त्याचे पैसे भरून त्या ठिकाणी मी तक्रार नोंदवलेली आहे. मला आशा आहे की जे मतदारसंघ आमचे शिवसेनेचे बालेकिल्ले, आमचे बालेकिल्ले होते त्या ठिकाणी सुद्धा आम्हाला योग्य रीतीने न्याय मिळेल आणि त्याच्यामध्ये नक्की गोंधळ झालेला आहे, घोळ आहे असं माझं मत आहे. काही VVPATच्या माध्यमातून निश्चितच तिथे मला मतं जास्त मिळतील आम्हाला विश्वास आहे. ज्या मोजणी सुरू झाली त्यावेळेला पहिल्या काही तासाभरामध्ये पोस्टल मतांच्या माध्यमातून मी पुढं होतो. नंतर काही काळामध्ये ते मागे मागे पडत गेलो. हा पराभव मला मान्य आहे. तो पराभवाने खचून जाणार राजन साळवी नाही आहे. शिवसेनेचं जनतेत देणं लागतो त्या भूमिकेतून निश्चितपणे माझा पुढे कार्यकाळ चालू राहील अशा माझी आशा आहे. नाही हो, पाहिलं तुम्ही देशामध्ये, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक निवडणुकीमध्ये ह्या मशीनच्याद्वारे गोंधळच झालेला आहे. अनेक लोकांना जे अपेक्षा होत्या त्या अपेक्षेवर निकाल न लागल्यामुळे अनेक लोकांनी त्या ठिकाणी आपला आक्षेप नोंदवलेला आहे. मला विश्वास आहे की VVPATच्या माध्यमातून ह्या असलेल्या निवडणूक आयोगाचं जे पोर्टफोल आहे
ते नक्की बाहेर पडेल आणि त्याच्यामध्ये आम्हाला न्याय मिळेल अशी त्यांची अपेक्षा आहे. दुसऱ्या पदासाठी कसं आहे की पहिल्या पदासाठी आहे, दुसऱ्या पदासाठी आहे हे मला माहिती नाही, पण त्यांची अशी रेस चालू राहणारच. रेस चालू झाल्यानंतर निश्चितपणे आम्ही सर्वजण उघड्या डोळ्याने मजा बघणार आहोत. रत्नागिरीतील विकास कामाबाबतची आश्वासनं फक्त निवडणुकीसाठी नसल्याचं सांगत सर्व कामं प्रगतीपथावर असून येत्या काही दिवसात ती पूर्ण होतील असा विश्वास रत्नागिरी संगमेश्वर तालुक्याचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला आहे. आज रत्नागिरी मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना काही शहरातल्या कामांचा मी आढावा घेतला. त्याच्यामध्ये रत्नागिरी शहरासाठी, जिल्ह्यासाठी आणि महाराष्ट्रासाठीचे अतिशय टुरिझमच्या दृष्टीनं महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे 3D मल्टीमीडिया शो. तर तो 26 जानेवारीला त्याचं इनॉग्रेशन आणि लोकार्पण करण्याचा निर्णय आज आम्ही बैठकीमध्ये घेतला. शिवसृष्टीमध्ये देखील दुसरा पार्ट जो आपल्याला सुरू करायचा होता तो देखील आपण 26 जानेवारीला सुरू करतोय. छत्रपती शिवाजी महाराजांचं रिसर्च सेंटर जे आहे ते देखील 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण होईल. आज आपण ज्या इमारतीमध्ये बसलोय त्या इमारतीची परिस्थिती बघता नवीन नगरपालिकेची इमारत जी पलीकडे आहे ती देखील 3 महिन्यामध्ये सुरू होईल. त्याच्या फर्निचरसाठी 15 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे, त्याचं देखील काम सुरू होईल. रत्नागिरी एसटी स्टँडचा जो विषय होता ते देखील मार्चमध्ये आम्ही लोकार्पण करणार आहोत, ते देखील काम जोरात सुरू आहे. प्राणी संग्रहालयाच्या कंपाऊंड वॉलचं काम पूर्णत्वाला जातंय. प्राणी संग्रहालयाचं ॲक्च्युअल काम देखील आता 15 दिवसामध्ये सुरू होईल. त्याच्यामुळे विविध रत्नागिरी शहरातली जी कामं आहेत त्याच्यामध्ये स्मार्ट सिटीला जी आपण मंजुरी दिली होती 400 कोटीची त्याची देखील वर्क ऑर्डर MIDCने दिलेली आहे, त्याची देखील कामं आता सुरू होतील. त्याच्यामुळे निवडणुकांसाठी काही फक्त आपण आश्वासनं किंवा वचनं दिलेली नव्हती. स्मार्ट सिटी आचारसंहितेच्या अगोदर जी आपण जाहीर केली होती त्याची कामं आता तातडीनं सुरू करण्याचे निर्देश मी दिलेले आहेत आणि ते देखील सुरू होतील. आमदार उदय सामंत यांनी रत्नागिरी नगर परिषदेला भेट देत मुख्याधिकारी तुषार बाबर यांच्याशी चर्चा केली आणि कामाचा आढावा घेतला. यावेळी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये ते बोलत होते. काल परवाच्या वर्तमानपत्रातनं किंवा सोशल मीडियावरनं मी बघितलं की आमचा मित्रपक्ष जो आहे त्या भाजपाचा काही प्रचंड मोठा गैरसमज झालेला आहे काही पदाधिकाऱ्यांचा आणि सहकार नगरच्या टाकीवरनं काहीतरी आंदोलन होणार, टाकीवर चढून आंदोलन होणार असं पण मला कळलं. त्याची काही आवश्यकता नाही. ऑलरेडी 2.5 महिन्यापूर्वी त्या टाकीला 50 लाख रुपये मंजूर झालेले आहेत. 2 ते 3 दिवसामध्ये ते काम होईल. तसंच काहीतरी कारवांच्या वाडीमध्ये आंदोलनाचा इशारा जोरदार, घाबरलो मी त्याच्यामुळे, असं दिलेलं आहे. पण त्याला देखील मला असं वाटतं की सार्वजनिक बांधकाम विभागाकडनं काम ते मंजूर झालेलं आहे. त्याचा देखील कॉन्ट्रॅक्टर फायनल झालेला आहे. पावसामुळे ते काम थांबलं होतं, ते देखील काम सुरू होईल. माझी देखील आपल्या माध्यमातून माझ्या सन्माननीय मित्रपक्षातल्या पदाधिकाऱ्यांना विनंती आहे, आता कोणी माना किंवा मानू नका, आमदार तर मीच झालेलो आहे. त्याच्यामुळे मला काही जर अडचणी असतील त्यांनी जर सांगितल्या किंवा त्यांच्या कार्यालयामध्ये बोलून जर सांगितल्या तर मी तिथं पण जाईन. परंतु माहिती न घेता आंदोलनं करणं म्हणजे लोकांचा गैरसमज केल्यासारखं आहे. माझ्या काल तालुका प्रमुखांनी आणि शहर प्रमुखांनी याच्याबद्दलचा खुलासा केलेला आहे. परंतु आमदार म्हणून कोणाच्या मनामध्ये गैरसमज राहू नये यासाठी मी तो स्पष्टपणानं खुलासा करतोय. ग्रामीण भागामध्ये देखील जी काही कामं मंजूर झालेली आहेत त्याचा देखील आढावा मी आता MIDC रेस्ट हाऊसला आढावा बैठकीमध्ये घेणार आहे. परंतु एक मात्र निश्चित आहे की आचारसंहिता लागायच्या अगोदर जी केलेली भूमिपूजनं आहेत, ज्या केलेल्या घोषणा आणि दिलेली अभिवचनं आहेत ही तंतोतंत पूर्ण करण्याची जबाबदारी आमदार म्हणून माझी आहे. दरम्यान रत्नागिरीतील अनधिकृत परप्रांतीयांचे हॉकर्स आणि मतदारसंघात वाढलेला अंमली पदार्थांचा वापर यावर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले असल्याचं आमदार उदय सामंत म्हणाले. बैठकीमध्ये परप्रांतीय हॉकर्सचा विषय खरोखरच ऐरणीवर आलेला आहे आणि मी प्रशासनाला सूचना दिलेल्या आहेत की रत्नागिरी शहरातल्या मुख्य रस्त्यांना अडचण येणारे जे अनधिकृत हॉकर्स आहेत या संदर्भामध्ये प्रशासकीय निर्णय घेऊन त्यांनी नियमामध्ये कामकाज करावं या देखील सूचना दिलेल्या आहेत. आज अजून एक आता जे नाचणकर साहेबांनी सांगितलं की नव्यानं आपण काय करतोय, तर आजच्या नगरपालिकेच्या आढावा बैठकीमध्ये एक हॉकर झोन तयार करायचा निर्णय मी घेतला, जेणेकरून त्याच ठिकाणी सगळे ती लोक असतील, शहरातल्या नागरिकांना त्याचा त्रास होणार नाही. आणि अजून एक महत्त्वाचा निर्णय जो मला घ्यावा लागला आणि तो आपल्या सगळ्यांच्या युवा पिढीच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा आहे, तो म्हणजे परवा ज्यावेळी मी रत्नागिरीच्या दौऱ्यावर होतो
काही पोलीस अधीक्षकांशी मी चर्चा केली, कलेक्टर सिंग यांच्याशी मी चर्चा केली आणि जे मला ब्रीफिंग झालं होतं की अंमली पदार्थांचा काळा बाजार काही ठिकाणी जोरदार पद्धतीनं सुरू झाला आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये, अशा काही ब्रीफिंगमधनं मला काही गोष्टी कळल्या. तर आचारसंहिता असल्यामुळे त्याच्यावर मी बोलू शकत नव्हतो, परंतु स्ट्रिक्टली मी आदेश दिलेले आहेत की पुढच्या 8 ते 10 दिवसामध्ये जोरदार ही मोहीम हातामध्ये घेतली पाहिजे. ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीनं युवा पिढीला बर्बाद करण्याचं काम सुरू आहे त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते सगळे जेलमध्ये गेले पाहिजेत, अशा पद्धतीच्या इन्स्ट्रक्शन देखील मी आज जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांना दिलेले आहेत. माजी पालकमंत्री उदय सामंत यांच्याबाबत जाणीवपूर्वक नाराजी पसरवण्याचा हा प्रयत्न आहे. कामांचं श्रेय लाटण्यासाठी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांची धडपड सुरू आहे, असा थेट आरोप शिवसेनेचे रत्नागिरी तालुका प्रमुख महेश उर्फ बाबू म्हाप आणि शहर प्रमुख बिपिन बंदरकर यांनी पत्रकार परिषदेमधून केला आहे. कुवारबा अंतर्गत रस्ता हा साधारण फेब्रुवारीच्या दरम्यान तिथे लोकांना अपेक्षित असणारं काम हे तिथल्या ठेकेदाराकडून करून घेण्यात आलं होतं. खड्डे भरून त्याच्यावर पॅचवर्क वगैरे झालेलं होतं आणि उर्वरित जे काम आहे ते आता पावसानंतर सुरू होणार होतं. मध्ये आचारसंहिता 2 लागल्या, त्याच्यामुळे आता ते काम उर्वरितसुद्धा काम होईल. त्याचप्रमाणे काल ज्यावेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्ये आमच्या मित्रपक्षाचे काही कार्यकर्ते आमच्या महायुतीतील तिथं गेले असता तिथं किरण उर्फ आमचे नवनिर्वाचित आमदार किरण उर्फ भैयाशेठ सामंत हेही त्यांना भेटले. त्यांनीही त्यांना सांगितलं की काही म्हणजे काम सुरू झालंच आहे, अजून आपण तो रस्ता जसा लोकांना अपेक्षित आहे तसा करून दिला जाईल. मित्रपक्षाचे आमचे काही तिथले स्थानिक कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आमचे भाजपाचे जिल्हा प्रमुख असतील राजेशजी सावंत, तेही त्यांच्याबरोबर मला वाटतं. शेवटी प्रत्येक पक्ष हा आपल्या कार्यकर्त्यांसाठी काम करत असतो, तसं राजेश सावंत साहेब तिथे गेले असतील आणि त्यांनी हा मुद्दा मांडला की आम्ही आंदोलन करू वगैरे. पण आंदोलनाची काय आवश्यकता नाही आहे, रस्त्याचं काम सुरू झालं. नाही, तालुका प्रमुखांना त्रास देण्याचा त्यांचा कोणताही मानस असू शकत नाही. मंत्र्यांना सुद्धा देण्याचा नसेल, लोकांची कामं व्हावीत यासाठी ते प्रयत्नशील. नाही, त्यांनी मारू नये, त्यांची आम्हाला गरज आहे. आपल्याला पुढे खूप निवडणुका लढायच्या आहेत. नाही, हा तुमचा हेतू झाला. त्यांनी उडी मारू नये, जे काय आहे ते सामंत साहेबांशी बोलावं, यावं त्यांनी नक्कीच. आणि त्यांचा अधिकार आहे, तो मित्रपक्ष आहे, जिल्हा प्रमुख आहेत, मोठं पद आहे, त्यांनी यावं असंही म्हणू शकत नाही मी. फक्त माझं एवढंच सांगायचं या मताचं की आमचे पदाधिकारी हे सर्व जागरूक आहेत, लोकांपर्यंत पोहोचतायत. त्यांच्या प्रयत्नाने ही पूर्ण टाकीचं काम सुरू होतंय. त्यांनी त्याचं कारण एका दिवसात आणि एका रात्रीत एस्टिमेट होत नाही, त्याला प्रोसेस येते. तुम्हाला मागणी करावी लागते, त्याला मंजुरी व्हावी लागते, मंजुरी दिल्यानंतर त्याचं एस्टिमेट बनवलं जातं, एस्टिमेट बनवल्यानंतर एस्टिमेटला मंजुरी द्यायला लागते, मंजुरी दिल्यानंतर त्याची टेंडर प्रोसेस होते, टेंडर प्रोसेस झाल्यानंतर परत त्या टेंडरला अंतिम मंजुरी द्यावी लागते आणि त्यानंतर मग ही सगळी प्रोसेस होते वर्क ऑर्डर. एवढ्या कालावधीसाठी 4 ते 5 महिने लागतात. आज सांगितल्याने उद्या टाकी होते असं नाही, ह्या 4 ते 5-6 महिन्याची प्रोसेस या आमच्या सर्व लोकांनी केलेली आहे आणि त्याचे श्रेय पूर्ण पालकमंत्री उदय सामंत, संजय अर्दनकर, श्रद्धा अर्दनकर आणि गणेश भारती आणि स्थानिक नागरिकांना आहे. वर्क ऑर्डर कधी दिले याला? 3 महिने झाले ती दिले. वर्क ऑर्डरच दिले तुम्हाला मी माहिती. मुदत पण 3 महिन्यांनी चालू करणार. हो 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 हो. कीर्तनातून समाज प्रबोधन व्रत अंगीकारून गेली 13 वर्ष रत्नागिरीत आयोजित केल्या जात असलेल्या कीर्तन संध्या महोत्सवात येत्या जानेवारीमध्ये सर्वात मनोवेधक, अनोख्या, अनुकरणीय महाभारत या विषयावरील निरूपण राष्ट्रीय कीर्तनकार विद्या वाचस्पती चारुदत्त बुवा आफळे करणार असल्याची माहिती कीर्तन संध्या परिवारातर्फे देण्यात आली. नमस्कार. कीर्तन संध्या रत्नागिरीतर्फे गेली 13 वर्ष आपण रत्नागिरीमध्ये भव्य असा कीर्तन महोत्सव आयोजित करतो. त्याचप्रमाणे 2025 म्हणजे येणारं जे आता जानेवारी 2025 हे साल आहे, यामध्ये दिनांक 8 जानेवारी ते 12 जानेवारी यामध्ये आपण हा कीर्तन महोत्सव आयोजित केलेला आहे. यावेळेला आपण जो विषय ठेवलेला आहे तो विषय असा आहे की महाभारत. गेल्या वर्षी आपण रामायणावर कीर्तन सादर केलं होतं, यावर्षी आपण महाभारत हा विषय घेतलेला आहे. आणि याचं स्थळ आहे आपलं प्रमोद महाजन जे क्रीडा संकुल आहे, तिकडे हा महोत्सव होणार आहे. संध्याकाळी 6 ते 10 या वेळात हा महोत्सव आपला होणार आहे. तसेच यासाठी आपले स्थानिक वादक जे कलाकार आहेत हे सगळे यामध्ये समाविष्ट आहेत. तबल्याला आहेत प्रथमेश
तबलेला केदार लिंगायत, पखवाज प्रथमेश तारळकर, व्हायोलिनला उदय गोखले आहेत, हार्मोनियमसाठी चैतन्य पटवर्धन आहेत आणि तसेच एबल्टन ह्या वाद्यासाठी अमेय किल्लेकर हे काम करणार आहेत. रत्नागिरीमध्ये यंदा साजऱ्या होणाऱ्या कीर्तन महोत्सवाच्या माहितीसाठी गुरुकृपा मंगल कार्यालयात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी महेंद्र दांडेकर, अवधूत जोशी, गौरांग आगाशे, रत्नाकर जोशी, उमेश अंबर्डेकर आणि नितीन नाफड उपस्थित होते. दरम्यान 8 ते 12 जानेवारी या कालावधीत होणाऱ्या या कीर्तन महोत्सवाचा कीर्तनप्रेमींनी लाभ घ्यावा असं आवाहन यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी केलं आहे. त्याबरोबर विद्यावाचस्पती श्री चारुदत्तबुवा आफळे हेच आपले दरवर्षीप्रमाणे ह्याचं निरूपण या विषयाचं करणार आहेत. त्याचप्रमाणे रत्नागिरीतील 2 नामवंत लोक, एक म्हणजे एस कुमार साऊंड सर्व्हिसचे उदयराज सावंत यांची डिजिटल फ्लाइंग सिस्टीम ह्या आपल्या कार्यक्रमाला दरवर्षीप्रमाणे असणार आहे. तसंच एक भव्य चांगला सुसज्ज मंडप ज्यांचं आज खूप मोठं नाव आहे, श्री अमरेश सावंत ओमसाई मंडप डेकोरेटर्स, ह्यांचा मंडप दरवर्षीप्रमाणे असणार आहे. तरी आमच्या सर्व समूहातर्फे मी सगळ्या नागरिकांना असं आवाहन करतो की हजारोंच्या संख्येने या तुम्ही उत्सवाला, आमच्या या कीर्तन महोत्सवाला उपस्थिती दाखवा. यामध्ये दरवर्षीप्रमाणे आपण भारतीय बैठकीची जी व्यवस्था आहे ती मोफत ठेवलेली आहे आणि ज्या खुर्च्या आपण लावतो 1000 खुर्च्या असतात त्या आपल्या सन्मानिका सन्मानिका म्हणून आपण ते तिकीट देतो. ते थोड्याच दिवसामध्ये आमच्याकडनं डिक्लेरेशन होईल की कोणत्या कोणत्या ठिकाणी ही तिकीटं तुम्हाला मिळणार आहेत. तरी परत एकदा विनंती करतो की या महोत्सवाला सगळ्यांनी उपस्थित राहा आणि यासाठी मुख्य प्रायोजक म्हणून आपले पितांबरी जो आपला मोठा उद्योग समूह आहे ते आपले मुख्य प्रायोजक आहेत. तरी परत एकदा सगळ्यांना विनंती करतो की सगळ्यांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी केलेल्या कामाची पोचपावती येत्या काही दिवसात मिळणार. रत्नागिरी संगमेश्वर तालुक्याचे आमदार उदय सामंत यांनी व्यक्त केला विश्वास. राजापूर मतदारसंघातील काही मतदान केंद्रांवर घोळ, निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे फेरमतमोजणी करण्याची महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनी केली मागणी. विकास कामाची आश्वासनं फक्त निवडणुकीसाठी नाही तर ती येत्या काही दिवसात पूर्ण करणार, आमदार उदय सामंत यांचं प्रतिपादन. आणि यंदाच्या कीर्तन संध्या महोत्सवात कीर्तनकार आपळेबुवा उलगडणार महाभारताचा इतिहास. यासोबतच हे बातमीपत्र संपलं. नमस्कार.